ज्या तुकोबरायांचा आपण आज अभंग निवडलाय त्या तुकोबरायांच्या जीवनातला त्यांच्या वडिलांच्या जीवनातला म्हणजे बोल्लोबा महाराजांचा एक गूढ पुरावा तुमच्या समोर देतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. थोडं लक्ष देऊ नये का. बोल्लोबा महाराज एकदा वारीला निघाले. बोल्लोबा महाराज वारीला निघाले. वारीला निघत असताना वय झालं होतं आता आणि वय झालं असताना सर्वांनी सांगितलं आता कशाला वारीला जाता म्हणे, तुमचं शरीर थकलंय म्हणे. बोल्लोबा महाराज म्हणले जात जात वाटेमध्ये देह पडला तरी हरकत नाही, पण वारी चुकायची नाही, आहे का नाही. पंढरीचा वारकरी वारी चुकायची नाही म्हटले, वारी चुकायची नाही. निघाले वारीला. वारीला जाता एक ठराविक मर्यादा वारी करण्याचं तीर्थयात्रा करण्याचं एक वय असतं महाराज, बरोबर का नाही. बालपण जर खेळण्यामध्ये गेलं असेल ठीक आहे, मधला थोडा काळ संसाराचा टप्पा संसार जुळवण्यामध्ये गेला तरी ठीक आहे, पण वयाच्या 35 ते 45 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये माणसानं वारी केली पाहिजे महाराज, तीर्थयात्रा केली पाहिजे, आहे का नाही. तीर्थयात्रा केली पाहिजे. त्यामुळं बोल्लोबा महाराजांना सांगितलं घरच्यांनी, नाही म्हणे जाऊ नका म्हणे तुम्ही, आता तुमचं शरीर थकलंय. बोल्लोबा महाराज म्हटले नाही मी जाणार म्हटले. बोल्लोबा महाराज वारीला निघाले आणि निघाले असताना मुक्काम दर मुक्काम करत 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 जवळ आले पंढरपुराच्या आणि एका गावामध्ये बोल्लोबा महाराज आले आणि गावामध्ये त्या ठिकाणी एका मारुतीरायांच्या मंदिरामध्ये वळकटी टाकली. वळकटी टाकली. वारीमध्ये आता तुम्ही येत असाल तर बघा, वारीमध्ये माणसाला आपला जवळचा कितीही सामान असू द्या त्याचं जड होत नाही महाराज. पण बाकीच्या दुसऱ्यानं सांगितले एवढी अर्धा लिटरची माझी पाण्याची बॉटली ठेवतो का, तो म्हणतो नाही म्हणे जड आहे का नाही. आणि त्यात एक विषय असा आहे, आता या ठिकाणी आळंदी पंढरपूरच्या वारी करणारी लोक असतील, बरोबर का नाही, वारकरी आहेत सर्वजण. तर ज्या वेळेला असं विषय असा होतोय का सर्व पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला पालखी येते त्यावेळेला नेमकी एकादशी असते आणि जे वारकरी जे घेऊन ठेवतात ते नेमकं आपल्याला घाटामध्ये घेऊन जावं लागतं महाराज. आणि दिवे घाटामध्ये घेऊन ते चढावं लागतं आणि त्या घाटामध्ये चढत असताना जर एखाद्यानं दुसऱ्याला सांगितलं माझी एवढी अर्धा लिटरची पाण्याची बॉटली ठेवता का, तो म्हणतो नाही म्हणे माझी मला जड झाले. म्हणजे दुसऱ्याचं महाराज जड झालं तर ते त्या ठिकाणी जमत नाही आणि त्या ठिकाणी जर दुसऱ्याचं काय चालत नाही मग याचं नाव मृत्यूलोक आहे. या ठिकाणी सर्वजण जात आहे. जात असताना आपण भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं आहे. त्या आपलंसं करण्यामध्ये बोल्लोबा महाराज वारीला निघाली. भगवंताचं नामचिंतन करायचं म्हटल्यानंतर वारी करावी लागेल महाराज, आहे का नाही. भगवंताचं दर्शन करावे लागेल, वारी करावी लागेल, बरोबर. मग वारीला निघत असताना वारीला गेले आणि गेले असताना एका गावामध्ये थांबले. मारुतीरायांच्या मंदिरामध्ये वळकटी सोडली. वळकटी सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी समोर एक वडा होता वाहणारा, पाणी वाहत होतं वड्यातून, वडा होता आणि त्या वड्यामध्ये हातपाय धुतले आणि त्या ठिकाणी येऊन बसले. आता शरीर पाय थकले होते, पुढची रस्ता एवढा जड झाला होता, पंढरपूर अजून थोडं दूर होतं आणि शरीर आता साथ देईना आणि त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर डोळा लागला महाराज. डोळा लागला, झोप लागली आणि लागले असताना त्या ठिकाणी बोल्लोबा महाराजांचे डोळे हे झोपेत रडत होते महाराज. एक आनंद अश्रू असतात, ऐका. एका ऊस तोडणाऱ्याचा मुलगा जर कलेक्टर झाला तर अश्रू येतात, ते कोणते असतात, आनंद अश्रू, बरोबर का नाही. आज या मस्के कुटुंबियांच्या 29 वर्षाखाली एका या पित्याला देवाज्ञा प्राप्त झाली, हे दुःखाश्रू आहेत. मग हे आनंद आणि दुःखाश्रू हे दोन्हीही जागृत अवस्थेत येत असतात, पण बोल्लोबा महाराजांचे डोळे हे झोपेत रडत होते, झोपेत रडत होते. आणि रडत असताना त्या ठिकाणी 19 संन्याशापैकी नंबर 1चे संन्याशी मारुतीराय त्या ठिकाणी आले. मारुतीरायांच्या मंदिरात झोपले होते. मारुतीराय त्या ठिकाणी आले आणि मारुतीराय 19 संन्याशापैकी नंबर 1चे संन्याशी कशामुळे माहीत आहे का, भगवंतानं मारुतीरायांना सांगितलं मारुतीराय तुम्हाला आता या पृथ्वी तलावरती जन्म घ्यायचा आहे. त्यावेळेला काय तागादा दिलेला माहीत आहे मारुतीरायांनी, हे जगतपते, हे विश्वाध्यक्ष परायेश्वहा, हे देवा, हे नारायणा, तुमची अशी इच्छा आहे ना या मी पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा तर मला नैष्टिक ब्रह्मचार्याची कासोटी मला माईच्या पोटातून बांधून टाक. नैष्टिक ब्रह्मचार्याची कासोटी लंगोटी माईच्या पोटात असताना ज्या संन्याशाने बांधून घेतली त्या संन्याशाचं नाव मारुतीराय आहे. आणि ते मारुतीराय त्या ठिकाणी आले आणि मारुतीरायांनी बोल्लोबा महाराजांना उठवलं नाही, त्या रडणाऱ्या डोळ्यांना विचारलं तुम्ही का रडता. तर त्या डोळ्यांनी उत्तर दिलं आम्ही 2 डोळे, या पवित्र शरीराचा संग झाला म्हणून आम्हाला, या वारकऱ्याचा संग झाला म्हणून आम्हाला जर महिन्याला भगवान परमात्मा पाहायला मिळतो, पण आमचं आज भाग्य मातीत गेलंय का या वारकऱ्याचं अवयव शरीर आज साथ देई नाही, त्यामुळे आम्ही रडतो आहेत. त्यावेळेला मारुतीरायांनी
दखल घेतली आणि दखल घेतल्याच्यानंतर मारुतीरायांनी भगवान परमात्म्याला सांगावं. बरं, या डोळ्यांनी सांगितलं कोणाला? मारुतीरायांना सांगितलं का फक्त? भगवान शिवजींना सांगितलं. मारुतीराय म्हणजे भगवान शिवजी. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांचं वाक्य आहे राजा होय. कोणाचं वाक्य आहे? आळंदीतल्या मालकांचं. आळंदीतल्या मालकांनी नमूद केलं, पण देहूतले पैठणचे मालक सुद्धा काय म्हणतात? येऊन जन्मला मरकट वैष्णव माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. ज्या तुकोबांचा अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलाय त्या तुकोबारांनी काय वर्णन करावं? शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवशंकर आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी दखल घेतली आणि भगवान शिवशंकरांनी म्हणजे मारुतीरायांनी जगाच्या मालकाला सांगितलं, देवा दया करा ना याच्यावरती. देवानं सांगितले, मारुतीराया हनुमंता मला तुमची गरज आहे. म्हटले काय? तर एक काम करा, जो त्या मंदिराच्या समोर वाहणारा जो ओढा आहे ना त्या ओढ्याचं चंद्रभागेमध्ये रूपांतर करा म्हटले. सोडल्या जटा सोडल्या आणि चंद्रभागेचं रूपांतर केलं. देवानं सांगितलं मारुतीरायांना, ते शिवशंकर होते, देवानी मारुतीरायांना सांगितलं, तुम्हाला जर तुमच्या भक्ताला 7 कोटी घराचं गाव जर तुमच्या भक्ताला सोन्याचं देता येत होतं, पण या गावाचं पंढरपूर नाही का करता येत? त्रिशूळ फिरवला, गावाचं पंढरपूर तयार केलं. त्या गावाचं नाव होतं अकलूज. गावाचं नाव काय होतं? अकलूज. अकलूजचं पंढरपूर तयार केलं आणि त्या ठिकाणी पंढरपूर तयार केल्याच्या नंतर पाहिलं बोलोबा महाराजांनी. सकाळी उठले तर बोलोबा महाराजांनी पाहिलं तर समोर नगर प्रदक्षिणा दिंड्याचा भार वाहतोय, पुढे चंद्रभागा वाहते, इकडं पुंडलिकाचा कळस आहे आणि समोर सगळे बोलोबा महाराज पाहतेत तर सण सगळे वारकरी पळतायत. नगर प्रदक्षिणा कोणाची चालू आहे? कोण पुंडलिकाच्या दर्शनाला निघाले, कोण भगवंताच्या दर्शनाला निघाले आणि त्या ठिकाणी 2-4 वारकरी आले. 2-4 वारकरी आल्याच्या नंतर सांगितलं, ओ बोलोबा महाराज उठा, एवढ्या वेळ कसं काय झोपले? हे पा चंद्रभागेत स्नान करा. बोलोबा महाराजांच्या अंतकरणामध्ये शंखेची खिचडी शिजत होती. मी झोपले मारुतीरायाच्या मंदिरात. सकाळी उठलोय कुठं? चंद्रभागेच्या वाळवंटात. कसं शक्य आहे म्हणे? कसं शक्य आहे? आणि जे समोरचे सर्व अण्णाजी पंत, आबाजी पंत, नानाजी पंत जे काय सगळं होते त्यांना ओळखीचं वारकरी केलं. कोणाला सांगितलं? यक्षादि गणगंधर्वायम चारणम विद्याधर लोकपालम द्विपालादि चारुहासम परमहंसादि देवता सुरवरम भयव्याप्तियम वैष्णव जनहिताय च यत्स्वरूपिणाम नटायाम वैष्णवम जनहिताय च. सर्वांना वारकरी केलं. एक जण आला, भगवान परमात्मा होता तो. बोलोबा महाराजांना सांगितलं, बोलोबा महाराज उठा ना म्हटले. बोलोबा महाराजांनी सांगितलं, बोलोबा महाराजांच्या अंतकरणामध्ये शंखेची खिचडी शिजत होती. मी झोपलोय मारुतीरायांच्या देवळात. सकाळी उठलोय कुठं? वाळवंटात. कसं शक्य आहे म्हटले? त्या ठिकाणी समाबाई द्वारकाबाई उल्लेख आलाय ग्रंथामध्ये. समाबाई द्वारकाबाई नावाच्या बोलोबा महाराजांसंग वारी करणाऱ्या माता माऊल्या होत्या. समाबाईनं सांगितलं, बोलोबा महाराज उठा ना. बोलोबा महाराज म्हटले, समाबाई तू माझ्यापेक्षा 2 वाऱ्या जास्त केल्यात. हे पंढरपूरच आहे का नक्की? समाबाईनं सांगितलं, हे काय म्हणे? हे पंढरपूरच आहे ना. हे काय चंद्रभागा, हे काय पुंडलिकाचा कळस, हे काय नगर दिंड्या प्रदक्षिणा, हे पंढरपूरच आहे म्हटले. तुकोबाराय म्हटले, समाबाईचा हात धरला आणि तुकोबाराय म्हटले, मला आता पंचांग पाहायचं आहे म्हणे. काय बघायचं आहे? पंचांग पाहायचं आहे. मग आता चालू होती षष्ठी आणि बोलोबा महाराज पोहोचायचे 9मीला पंढरपुरामध्ये. आता षष्ठी होती, मग 9मी, सप्तमी, अष्टमी, 9मी 3 दिवसाचा फरक. फार काय झालं तर वृद्धी झाली तर एखादा वाढेल, क्षय झाला तर एखादा कमी होईल, एका दिवसाचा फरक पडेल. पण 3 दिवस कसे बदलायचे? 3 दिवस. मग समाबाईची म्हणजे विटेवर. बरं ती समाबाई म्हणजे काय? ती गोठ्यातली दुसऱ्याच्या शेण चोरणारी का मिरच्या चोरणारी समिंद्रा थोडी होती. ती विटेवरची मालकीन होती ना, बरोबर का नाही? विटेवरची मालकीन होती. समाबाईचा हात धरला, समाबाईची तारंबळ उडाली. म्हणे मला पंचांग पाहायचं आहे. समाबाईने सांगितलं देवाला, ऐकलं का? बोलोबा महाराज फार हुशार आहेत, पंचांग पाहायचं म्हणते.
देवानं सांगितलं सरस्वती मातेला, माझी माय काही कर पण षष्टीची नवमी कर. अहो अक्षरांना कळना कोणाच्या अंगावर कोणी बसावं, सर्व इकडे इकडे पळायला लागले, कोणाच्या अंगावर कोण बसा हेच कळना. आणि अक्षरांना सांगितलं आजची जर षष्टीची नवमी नाही झाली तर गाठ माझ्याशा बेटा, एवढं लक्षात ठेवा. सर्व एक इकडून तिकडे झाले सगळे. आणि बोलोबा महाराजांनी पंचांग पाहिलं. बोलोबा महाराज नवमीला पंढरपूरमध्ये पोहोचायचे. आजची षष्टीची नवमी तयार केली. बोलोबा महाराज म्हणले पंचांग हे फेकून द्या. म्हणे माझी पत्नी मी वारीला येताना लाडू करून द्यायची, म्हणे लाडू करून द्यायची. मग ती लाडू करत असताना बरोबर लाडू द्यायची. मग आजची तुम्ही म्हणता नवमी, मग दशमी, एकादशी आणि द्वादशी 3 लाडू राहाय पाहिजे. लाडू राहिले 6. याचा अर्थ आजची नवमी नाहीये. पाहिलं, समाबाईचा हात धरला. सांग समाबाई काय होतं? तर समाबाईचं रूप प्रकट झालं. ते रूप होतं विटेवरच्या मालकिनीचं. पाठीमागचा जो वारकरी होता तो भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा होता. पाठीमागं पाहिलं तर भगवंतानं आपलं रूप धारण केलं. बोलोबा महाराजांच्या गळ्याला मिठी मारली. अहो बोलोबा, तुमचं शरीर थकलं म्हणून मला मारुतीरायांनी विनंती केल्यानुसार, शिवजींच्या विनंतीनुसार या अकलूजचं मी पंढरपूर तयार केलं. मग विचार करा, जर भक्तासाठी एका गावाचं पंढरपूर तयार करत असेल म्हणून तुकोबारायांना पुन्हा म्हणावं लागलं, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू.